Hello students, I am Dharti, your educator. Welcome you all on the platform of Global Online Classes. Students, MSCET 2026 या एक्झामसाठी रोटेशनल डायनामिक्स हा टॉपिक खूप महत्वाचा आहे आणि आजच्या लेक्चरमध्ये आपण याच टॉपिकचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQs प्लस PYQs क्वेश्चन बघणार आहोत. सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता सीईटी एक्झामसाठी खूप कमी दिवस राहिलेले आहेत आणि एवढ्या कमी दिवसात जर तुम्हाला टॉप करायचं असेल तर आपला तुम्ही न्यू क्रॅश कोर्स जॉईन करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स, रेकॉर्डेड लेक्चर्स, टेस्ट सिरीज, क्वेश्चन बँक वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅसिलिटीज आहेत, कारण यातून एक्झाम मध्ये डायरेक्ट क्वेश्चन्स विचारले जातात. यासोबतच फुल सिलेबस नोट्स आणि फ्री ऑफ कॉस्ट मेंटरशिप कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळेपर्यंत कम्प्लीट सपोर्ट मिळणार आहे. आता या सर्व गोष्टी तुम्हाला फक्त 2,999 रुपयामध्ये मिळतात. सो लवकरात लवकर हा कोर्स जॉईन करा. कोर्स जॉईन करायसाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन ऍप हे डाउनलोड करून तिथून देखील तुमचा कोर्स हा एनरोल करू शकता. चला आता क्वेश्चन्स कडे बोलूयात. फर्स्ट क्वेश्चन इज द SI युनिट ऑफ टॉर्क इज. टॉर्कचा SI युनिट आपल्याला विचारलाय. टॉर्कचा फॉर्म्युला काय असतो? R/F. बरोबर आहे. टॉर्कचं युनिट हे असतं. मग R चं युनिट काय झालं? SI युनिट मीटर आणि फोर्सचं असतं न्यूटन. म्हणजे युनिट काय झालं? टॉर्कचं न्यूटन मीटर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. इफ द फोर्स इज अप्लाइड ऍट द ऍक्सिस ऑफ रोटेशन, टॉर्क विल बी मॅक्झिमम, मिनिमम, झिरो, इन्फायनाइट. आता टॉर्क डिस्टन्स वरती डिपेंड असतो. आपल्याला फॉर्म्युला देखील माहिती आहे, टॉर्क इज इक्वल टू R/F. डिस्टन्स इथे म्हटलंय की झिरो आहे का? इज अप्लाइड ऍट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन वरती अप्लाइड होत आहे, म्हणजे डिस्टन्स किती आहे? झिरो. मग टॉर्क देखील किती असेल? झिरो. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. अँग्युलर मोमेंटम इज गिवन बाय. अँग्युलर मोमेंटम इज इक्वल टू रोटेशनल मोमेंटम. फॉर्म्युला काय असतो? L/I. म्हणजेच आता लिनियरचा आता हा जो टॉपिक आहे रोटेशनल डायनामिक्स, यामध्ये तुम्हाला लिनियरचे फॉर्म्युलाज रोटेशनल मध्ये कन्वर्ट करायचं. दॅट्स इट. लिनियर मध्ये हाच फॉर्म्युला कसा असतो मोमेंटमचा? तर M/V. आता इथे काय होणार? लिनियरचा अँग्युलर मोमेंटम आणि सगळ्या वेलॉसिटी वगैरे पण अँग्युलर होणार. अँग्युलर वेलॉसिटी कळतंय? नेक्स्ट, मग त्यामुळे इथे करेक्ट फॉर्म्युला असेल ऑप्शन बी, विच इज I अँग्युलर वेलॉसिटी. नेक्स्ट क्वेश्चन. द SI युनिट ऑफ अँग्युलर मोमेंटम. अँग्युलर मोमेंटमचं SI युनिट विचारलंय. L इक्वल्स टू असतं I अँग्युलर वेलॉसिटी. फॉर्म्युला काय येणार? kg/m², याचं युनिट, आणि अँग्युलर वेलॉसिटीचं असतं पर सेकंड, 1/सेकंड. मग टोटल काय होणार? kg/m²/सेकंड. I फॉर इनर्शिया असतो. ओके, मग इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. कन्झर्वेशन ऑफ अँग्युलर मोमेंटम इज व्हॅलिड व्हेन. केव्हा व्हॅलिड असतं? अँग्युलर मोमेंटम कॉन्स्टंट व्हेन नो एक्सटर्नल टॉर्क. टॉर्क नाही म्हणजे चेंज पण नाहीये. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए, विच इज एक्सटर्नल टॉर्क इज झिरो. एक्सटर्नल टॉर्क नसल्यामुळे अँग्युलर मोमेंटम हे कॉन्स्टंट राहते. नेक्स्ट क्वेश्चन. अ स्केटर पुल्स इन हर आर्म्स while रोटेटिंग. हर अँग्युलर स्पीड. L इक्वल्स टू काय असतं? I अँग्युलर वेलोसिटी. जर I डिक्रीज झाला तर अँग्युलर वेलोसिटी काय होईल? इन्क्रीज होईल. त्यामुळे इथे इनवर्स रिलेशन आहे. त्यामुळे एक जर डिक्रीज झाली एकाची व्हॅल्यू तर दुसऱ्याची वाढेल. इथे काय म्हटलंय? हर अँग्युलर स्पीड विचारलंय, तर करेक्ट ऑप्शन होईल बी. कळतंय? कारण इथे म्हटलंय स्केटर पुल्स आर्म, म्हणजे इनर्शिया काय झाला? कमी. त्यामुळे स्पीड काय झाली? वाढली आहे. नेक्स्ट क्वेश्चन. रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स ऑन. आता इथे पहा, रेडियस ऑफ गायरेशन इथे फॉर्म्युला काय असतो? तर इक्वल्स टू √1/m. मग रेडियस ऑफ गायरेशन और गिरेशन, इट डिपेंड्स ऑन distribution of mass, not only mass, distribution of mass.
शेप देखील मॅटर करतं, फक्त मास नाही तर त्याचं शेप देखील मॅटर करतं. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. रोलिंग मोशन इज अ कॉम्बिनेशन ऑफ. रोलिंग म्हणजे काय? बोथ मोशन्स टुगेदर, म्हणजे मूव्ह पण करताय आणि रोटेट पण करताय. जर आपण एक्झाम्पल घेतलं, एखादं व्हील आहे तर ते असं मूव्ह पण करते आणि रोटेट पण करतोय आणि मूव्ह पण करतोय, आणि यालाच आपण म्हणतो रोलिंग मोशन. त्यामुळे इथे काय येणार? ट्रान्सलेशन प्लस रोटेशन. नेक्स्ट क्वेश्चन. फॉर प्युअर रोलिंग मोशन वेलोसिटी ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट इज 0. बॉटम पॉइंट वेलोसिटी काय असते? 0 रिलेटिव्ह टू ग्राउंड. आता इथे 3 टाईपचे क्वेश्चन तयार होतात पहा. टॉपला असते वेलोसिटी 2v, सेंटरला असती v आणि बॉटमला असती 0. इथे आपल्याला म्हटलं होतं वेलोसिटी ऑफ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट, त्यामुळे इथे काय आलंय? 0. नेक्स्ट क्वेश्चन. कायनेटिक एनर्जी ऑफ रोलिंग बॉडी इज. कायनेटिक एनर्जी विचारले. रोलिंग बॉडी काय असतं? कॉम्बिनेशन ऑफ लिनियर मोशन प्लस रोटेशन अबाउट इट्स ऍक्सिस. मग टोटल एनर्जी काय होणार? हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ I इंटू स्क्वेअर, अँग्युलर वेलोसिटी स्क्वेअर. मग इथे करेक्ट ऑप्शन काय येणार? सम ऑफ ट्रान्सलेशनल अँड रोटेशनल. नेक्स्ट क्वेश्चन. वर्क डन बाय टॉर्क इज. आता लिनियर वेलोसिटी सारखंच इथे वर्क होणार. लाईक लिनियर वेलोसिटी मध्ये काय असतं? लिनियर वर्क मध्ये फॉर्म्युला काय असतो? द फोर्स इंटू डिस्टन्स. रोटेशनल वर्क मध्ये काय असणार? तर टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. टॉर्क इंटू अँग्युलर डिस्प्लेसमेंट. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. अँग्युलर ऍक्सिलरेशन इज रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर वेलोसिटी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल बी. ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन वेलोसिटी. मग अँग्युलर ऍक्सिलरेशन काय असेल? चेंज इन अँग्युलर वेलोसिटी. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन. द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी इज गिव्हन बाय. डायरेक्शन कोणत्या रूल थ्रू किंवा अँग्युलर वेलोसिटी कोणता रूल शो करतो? तर इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन बी, विच इज राईट हँड रूल. आता कर्ल फिंगर जो असतो ते कोणत्या डायरेक्शन मध्ये असतं? इन डायरेक्शन ऑफ रोटेशन, आणि थंब डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. सेंट्रिपिटल फोर्स इन सर्क्युलर मोशन ऍक्ट्स. सर्क्युलर मोशनला फोर्स आतल्या साईडला ओढण्याची गरज असते, बरोबर आहे. आणि फोर्सचा फॉर्म्युला काय असतो? F इक्वल्स टू mv स्क्वेअर बाय आर. सर्क्युलर मोशन नीड्स फोर्स पुलिंग इनवर्ड. मग इथे करेक्ट ऑप्शन काय असेल? टुवर्ड्स सेंटर. पुलिंग इनवर्ड म्हणजे काय? टुवर्ड्स सेंटर. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन. अँग्युलर मोमेंटम ऑफ अ बॉडी डिपेंड्स ऑन मास, वेलोसिटी, रेडियस ऑफ. अँग्युलर मोमेंटम म्हटलं, फॉर्म्युला काय असतो? mvr और I इंटू अँग्युलर वेलोसिटी. आता इथे काय होणार? मग अँग्युलर मोमेंटम हे कोणावरती डिपेंड असेल? मासवरती, वेलॉसिटी वरती आणि रेडियस, या तिघांवरती पण डिपेंड असेल. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल टी. नेक्स्ट क्वेश्चन. अ सॉलिड स्पेअर रोल्स डाऊन अन इन्क्लाइन प्लेन. इट्स ऍक्सिलरेशन डिपेंड्स ऑन. ऍक्सिलरेशन ऑफ स्पेअर ऑन इन्क्लाइन डिपेंड्स हे विचारलंय. आता ऍक्सिलरेशनचा फॉर्म्युला काय असतो? ऍक्च्युअल फॉर्म्युला g sin theta divided by 1 plus 1 by mr स्क्वेअर. आणि सॉलिड स्पेअर साठी काय असतो? फॉर सॉलिड स्पेअर I इक्वल्स टू असतो सॉलिड स्पेअर साठी कॉन्स्टंट व्हॅल्यू 2 by 5 mr स्क्वेअर. हे झालं सॉलिड स्पेअर साठी I ची व्हॅल्यू. मग इथे पहा, मास आणि त्यासोबतच रेडियस हे दोघं काय होतात? कॅन्सल होतात. आणि राहणार काय? तर थीटा. म्हणजे ऍक्सिलरेशनची व्हॅल्यू कोणावरती डिपेंड असेल? तर थीटावरती. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन सी, विच इज अँगल ऑफ इन्क्लाइन.
आता बरेच स्टुडंट्सच्या फॉर्म्युल्यावरून डिसाईड करतात की हे तीनही गोष्टींवरती डिपेंड असते, पण असं नाहीये. आयची व्हॅल्यू इथे आय होता, बरोबर आहे. आता आयची व्हॅल्यू इथे कन्सिडर करा. पहा, आपण याच्या सोबत खेळूयात सध्या. मग आयची व्हॅल्यू काय आहे? 2/5 mr² डिवायडेड बाय mr². पहा, mr² इथे कॅन्सल झाला, मग खाली कॉन्स्टंट व्हॅल्यू येते, बरोबर आहे. आणि जी ची व्हॅल्यू तर फिक्स असते, मग ज्या वरती ऍक्सेलरेशन डिपेंड असू शकतं ती व्हॅल्यू काय? साइन थिटा, म्हणजेच काय? अँगल ऑफ इन्क्लाइन. त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल सी. नेक्स्ट क्वेश्चन. द मोमेंट ऑफ इनर्शिया इज मिनिमम when mass is near axis. Next question. Parallel axis theorem is given by. Parallel axis theorem is given by option A, I equals to ICM plus MD square. ICM म्हणजेच काय? तर अबाउट सेंटर ऑफ मास आणि D फॉर डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस. नेक्स्ट क्वेश्चन. Perpendicular axis theorem is applicable for प्लेन लॅमिना. त्यामुळे इथे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी. परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे काय? फक्त 2D, ओनली 2D. आणि हा जो थेरम आहे ते फक्त फ्लॅट 2D ऑब्जेक्ट साठीच वर्क करतो. नेक्स्ट क्वेश्चन. इफ रेडियस इन्क्रीजेस मोमेंट ऑफ इनर्शिया. पहा, आय इक्वल्स टू काय असतं? mr². इथे म्हटलंय रेडियस इन्क्रीज झाली तर इनर्शिया सुद्धा काय होणार? इन्क्रीज होणार. वाय? बिकॉज आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू r². त्यामुळे करेक्ट ऑप्शन असेल ऑप्शन डी, विच इज इन्क्रीजेस. रेडियस डबल झाली तर इनर्शिया 4 टाइम्सनी वाढेल. कळतंय? आता पहा, प्रत्येक क्वेश्चनचं आपण डिटेलमध्ये डिस्कशन केलंय. स्टील तुम्हाला कुठल्याही प्रकारचा डाऊट असेल तर मला व्हिडिओ खाली कमेंट करून सांगा. अजून काही क्वेश्चन्स आपण रोटेशनल डायनॅमिक्स वरती उद्याच्या लेक्चरमध्ये आणूया. जर तुम्हाला पाहिजे असेल तर मला तसं कमेंट करून सांगा, म्हणजे अजून काही क्वेश्चन्स ऍड करता येतील. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा. आपला जो कोर्स आहे तो जॉईन करा. आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स देखील असतो, तर तो देखील तुम्ही नंतर जॉईन करू शकता. आता आपलं लेक्चर इथेच एंड करूयात. थँक्यू. बाय.